सर्वांना नमस्कार। आज आपण ग्रामीण कर्जबाजारीपणा याविषयी आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम ग्रामीण कर्जबाजारीपणा ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना आपण पाहत असताना मित्रहो, भारत हा खेड्यांचा देश आहे। साधारणपणे जवळपास 70% लोक हे प्रमुख व्यवसाय शेती हा करत असतात। त्यामुळे प्रामुख्याने शेतीवर असणारा लोकसंख्या जी आहे ती खूप मोठ्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे जेणेकरून कुटुंबातील सर्वजण जवळजवळ हे शेती हाच व्यवसाय या ठिकाणी प्रामुख्याने करत असल्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून सुद्धा या ठिकाणी शेतीकडे पाहिलं जातो। आणि निश्चितच शेतीविषयक असणारा जो काही कर्जबाजारीपणा आहे, हा कर्जबाजारीपणा पाहत असताना आपल्याला अनेक वेगवेगळे कारणे या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याच्यातल्या काही महत्त्वाचे कारणांचा आपण या ठिकाणी आज सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याच्यातला पहिला जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे शेतीवर अतिरिक्त लोकसंख्येचा भार। मित्रो, शेतीवर अतिरिक्त लोकसंख्येचा भार म्हणजे काय की शेती कसत असताना शेतीवर प्रामुख्याने साधारणपणे 5 जण जर लोकसंख्या जर त्या कुटुंबामध्ये असेल तर 5 लोक जर ही शेतीच हाच व्यवसाय करत असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला दुसरा कोणताही व्यवसाय त्या ठिकाणी करत नसल्यामुळे उत्पन्न जो आहे तो उत्पन्न मात्र निश्चितच घटताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। जर दुसरा कोणताही व्यवसाय जर या ठिकाणी प्रामुख्याने करत असेल तर निश्चितच त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असते। परंतु आपल्या भागामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये सध्या जर आपण या ठिकाणी बघितला तर एकच या ठिकाणी व्यक्ती या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये शेती करत असतो आणि त्या ठिकाणी अधिक लोक सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरच उदरनिर्वाह म्हणजे त्याच्यावरच त्या ठिकाणी आपली उपजीविकेचे साधन भागवत असल्यामुळे मोठ्या स्वरूपामध्ये कळत न कळत शेतीवर त्या ठिकाणी लोकसंख्येचा भार या ठिकाणी पडत असतो। आणि निश्चितच त्याचा जो काही परिणाम आहे, हा परिणाम कर्जबाजारीपणा किंवा उत्पन्नावर सुद्धा कळत न कळत त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो। दुसरा एक महत्त्वाचा अजून एक या ठिकाणी कारण आपल्याला सांगता येईल, शेती व्यवसायाची अनिश्चित स्थिती। प्रामुख्याने आपल्याकडे जो उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे जे या ठिकाणी ऋतू आहे, या ऋतूमध्ये येणारा जो काही पाऊस आहे, हा पाऊस जर आपण या ठिकाणी बघितला तर तो काय असतो, तो अनिश्चितपणा असतो। म्हणजे काय, अवेळी अवकाळी या ठिकाणी पाऊस असू शकतो। आणि निश्चितच जर अशी परिस्थिती असेल तर आपल्याला उत्पादन जो आहे हा उत्पादन अतिशय कमी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। जेणेकरून उत्पन्न जर अधिक वाढवायचं असेल तर शेती सुद्धा म्हणजेच निसर्ग सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद दिला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला अधिक उत्पादन त्या ठिकाणी वाढवता येतो। परंतु भारताच्या दृष्टिकोनातून जर आपण या ठिकाणी बघितला तर शेती व्यवसायाची जी काही अनिश्चित आहे ती अनिश्चित स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच्यानंतर तिसरा जो काय आहे तो महत्त्वाचं कारण आहे म्हणजे जमीनदार व सावकारांची शेतीवर असणारी त्या ठिकाणी शोषण नीती। आता जमीनदार जो आहे व सावकार जो वर्ग आहे, हा वर्ग प्रामुख्याने काय करतो, या शेतकऱ्यांची शोषण नीती करतो। म्हणजे काय, तो जो ग्रामीण भागातला जो काही वर्ग आहे, हा वर्ग काय करतो, प्रामुख्याने शेतकऱ्यांचा जो जमीन आहे तो जमीन लागवडीसाठी किंवा मशागतीसाठी विशिष्ट कालावधीसाठी त्या ठिकाणी घेतला जातो। परंतु नंतर काही विशिष्ट काळानंतर तो परत त्या ठिकाणी त्यांना दिला जात नाही, म्हणजे त्यांच्याकडेच तो ताबा ठेवला जातो। बऱ्याच भागामध्ये तरी, काही ग्रामीण भागामध्ये तरी त्यांची शेती ही हडप ही केली जाते। फॉर एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी जर बघितला तर जमीन आणि सावकार वर्ग काय करतात, ग्रामीण भागातील लोकांना अतिशय जुजबी स्वरूपामध्ये कर्ज स्वरूपामध्ये त्या ठिकाणी रक्कम त्या ठिकाणी दिली जाते आणि ती परतफेड करत असताना मात्र चक्रव्याढ त्या ठिकाणी लावला जातो आणि त्या गरिबांच्या शोषण मोठ्या स्वरूपामध्ये केला जातो आणि ते गरीब लोकांना काय होतो, याचा भार या उत्पन्नावर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे एकंदरीत जो काय सावकार वर्ग आहे किंवा हा जो काय जमीनदार वर्ग आहे, हा जाणून बुजून या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये शोषण या ठिकाणी करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याच्यानंतर आपण बघितलं सामाजिक रूढी आणि परंपरा। सामाजिक रूढी आणि परंपरा म्हणजे काय की जी काही शेती आहे ही शेती आपल्याला प्रामुख्याने पारंपरिक जुन्या पद्धतीने या ठिकाणी केली जाते।
परंतु आताचा जो काळ आहे हा गतिमान आहे, हा नवीन आहे, किंवा या युगामध्ये तंत्रज्ञानाचा जोर या ठिकाणी धरला पाहिजे किंवा त्याने त्या अद्यावत केला पाहिजे. परंतु बऱ्याच वेळी काय होतं की ही सामाजिक रूढी आणि ही परंपरा जोपात असल्यामुळे नगदी पिकांकडे काय केला जातो, त्या ठिकाणी दूर ठेवला जातो. म्हणजे जेणेकरून उत्पन्नाचा जो काही स्रोत आहे हा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा त्या ठिकाणी केला जात होत नाही. म्हणून ग्रामीण जी कर्जबाजारीपणे आहे ही कर्जबाजारीपणा सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर शारीरिक क्षमतेचा अभाव. आता शारीरिक क्षमतेचा अभाव म्हणजे काय, शेती कसण्यासाठी आपल्याला जो काही वर्ग लागतो हा वर्ग हा सक्षम पाहिजे. परंतु बऱ्याच वेळी आपल्याला काय होतो, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला सकस आहार, पुरेशी त्या ठिकाणी क्षमता त्या ठिकाणी नसते, त्यावेळी तो व्यक्ती सरळरित्या किंवा चांगल्या पद्धतीने तो त्या ठिकाणी शेती करू शकत नाही. शारीरिक क्षमतेच्या अभावी तो काय करतो, कायमस्वरूपी आजारी पडतो आणि आजारी पडल्यामुळे त्याच्याकडे शेतीकडे पाहण्याचा जो काय दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन निश्चितच त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून शारीरिक क्षमतेचा अभाव हा जेणेकरून हा एक खूप मोठा या ठिकाणी कर्जबाजारीपणा होण्याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातो. वंश परंपरागत कर्ज. बघा, भारतीय व्यक्ती हा प्रामुख्याने या ठिकाणी काय करत होतो, तो कर्जामध्ये त्या ठिकाणी जन्म घेतो आणि कर्जामध्येच त्याची त्या ठिकाणी मृत्यू होते. म्हणजे पणजोबाने त्या ठिकाणी कर्ज घेऊन शेती केली होती, त्यानंतर आजोबाने त्या ठिकाणी शेती करताना तिथं कर्ज घेतला होता. त्याचबरोबर पुढे जाऊन वडिलांनी आणि मुलांनी, म्हणजे शेतीमध्ये एखादा कोणताही घटक जर बदल करायचा असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी कर्ज घेऊनच त्या ठिकाणी करता येऊ शकतो. म्हणून आपल्याला हा जो काही कर्ज आहे हा कर्ज पारंपरिक पद्धतीने म्हणजेच का जुन्याच्या पद्धतीने वंश परंपरागत पद्धतीने होत येत असल्यामुळे आपल्याला कर्जाशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतीमध्ये जर आपल्याला ठिकाणी बदल जर करायचा असेल म्हणजेच कुठला आपल्याला मशागत आहे, खत आहे, अनेक वेगवेगळ्या पद्धती आपण तंत्रज्ञान जर स्वीकारलो तर निश्चित स्वरूपामध्ये यामध्ये बदल जर घडवायचा असेल तर आपल्याला कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि निश्चितच आपल्याला हा वंश परंपरागत कर्ज आपल्याला लाभल्यामुळे कर्जबाजारीपणाचा वाढ आपल्याला या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये होताना पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा कारण म्हणजे ग्रामीण उद्योगांचा ऱ्हास. पूर्वी शेतीबरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी पाहिले जायचे किंवा करताना आपल्याला त्या ठिकाणी मिळायचं. मग त्याच्यामध्ये कुटीर उद्योग आहे, लघु उद्योग आहे, हस्त उद्योग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे 12 बलुतेदार पद्धतीचे उद्योग त्या ठिकाणी होते. परंतु आपल्याला या ग्रामीण कर्जबाजारीमुळे निश्चित स्वरूपामध्ये ग्रामीण उद्योगांचा ऱ्हास आपल्याला या ठिकाणी होताना दिसतो. म्हणजे हे व्यवसाय अतिशय संत गतीने त्या ठिकाणी चालल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जी पाहिजे तेवढी झेप किंवा पाहिजे तेवढं उत्पन्न या ठिकाणी घेता येत नाही आणि अनेक शेतकरी वर्ग या ग्रामीण कर्जबाजारीपणामध्ये लोटताना आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्याबरोबर शेतमाल विपणनातील दोष हा सर्वात महत्त्वाचा आहे. हा शेतकरी वर्षभरामध्ये जो काही धान्य त्या ठिकाणी पिकवतो तो आलेला माल तो ठिकाणी गोडवांमध्ये त्या ठिकाणी नेऊन ठेवतो आणि गोडवांमधून त्या ठिकाणी ठेवल्यानंतर तेथील जो काही विक्री आहे हा विक्री या ठिकाणी होत असताना प्रामुख्याने काय होतो की आपल्याला पाहिजे ती किंमत आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणून शेतमाल विपणनातील दोष हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण विक्री होणं म्हणजे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे आणि अधिकाधिक उत्पन्न त्या जर त्या ठिकाणी त्यांना मिळालं तर निश्चितच त्याचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला असं पाहायला मिळतो की शेतकरी काय करतो, चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊन तो पीक त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी विकायला नेतो. परंतु यामध्ये बऱ्याच दलाल वर्ग आहे, हमाल वर्ग आहे, त्यामुळे अनेक त्या ठिकाणी त्याला काही ठिकाणी तर त्या धान्याला कीड त्या ठिकाणी लागते, मुंगी किंवा ऊस त्या ठिकाणी उंदीर त्या ठिकाणी लागून तो अन्नधान्य जो आहे तो त्या ठिकाणी नाश पावतो आणि यामुळे विपणनातील दोष हा निर्माण होऊन कर्जबाजारीपणाचा त्या ठिकाणी लक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शेतीची अनार्थिक स्वरूप. आता शेतीचा अनार्थिक स्वरूप जर आपण या ठिकाणी बघितला तर शेतीच्या उत्पादनासाठी आपल्याला प्रामुख्याने नगदी पीक
किंवा शेतकरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बदल करून त्याचं स्वरूप त्या ठिकाणी बदललं पाहिजे, परंतु वंशान पद्धतीने किंवा रूढी परंपरा पद्धतीने हा व्यवसाय किंवा हा शेती या ठिकाणी प्रामुख्याने होत असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये बदल करण्यासाठी आपल्याकडे मोठ्या स्वरूपामध्ये जी काही आर्थिक मदत आहे किंवा आर्थिक सहायता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणून हा एक मोठी समस्या त्या ठिकाणी आपल्याला शेतीच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रो, एकंदरीत जर आपण या ठिकाणी बघितलं, ग्रामीण जो कर्जबाजारीपणा आहे, हा कर्जबाजारीपणा पाहत असताना आपल्याला अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची कारणे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग याच्यावर जोडून किंवा याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काही महत्त्वाचे ठळक मुद्दे जर आपण या ठिकाणी बघितले तर याच्यामध्ये आपल्याला अशिक्षितपणा हा एक मुद्दा त्या ठिकाणी सांगता येतो. म्हणजे ग्रामीण भागातील जो काही शेतकरी वर्ग आहे, हा शेतकरी वर्ग मुळातच अज्ञानीपणा आहे. मग त्याला बऱ्याच गोष्टीचे त्या ठिकाणी ज्ञान नसल्यामुळे तो चांगल्या पद्धतीने शेती त्या ठिकाणी करू शकत नाही. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्याला त्या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतो. म्हणजे दरवर्षी आपण शेती करायची आणि त्या शेतीमध्ये उत्पन्न जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर येत नसेल तर परत पुढच्या वर्षी त्याला कर्जाशिवाय पर्याय नाही. म्हणून मग ते शेतीमध्ये लघु स्वरूपाचा असेल, मध्यम स्वरूपाचा असेल किंवा दीर्घ स्वरूपाचा असेल किंवा वेगवेगळ्या कारणासाठी का होईना शेतीमध्ये जर त्याला बदल करवायचे असेल तर परत त्याला कर्जबाजारीपणा झाल्याशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणून ही जी पद्धती आहे याच्यामध्ये जी काही शेती करण्याची जी काही वंशपरंपरागत पद्धतीने चालत आली आहे याच्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर निश्चितच आपल्याला काही उपाययोजना सुद्धा त्या ठिकाणी करता आली पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याचा कर्जबाजारीपणा दूर कशा करता येईल. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे शेतीवरील अतिरिक्त जो काही लोकसंख्येचा भार आहे तो लोकसंख्येचा भार आपण पूर्णपणे दूर केला पाहिजे. म्हणजे कुटुंबामध्ये साधारणपणे 5 व्यक्ती ज्या ठिकाणी काम करत असेल तर त्या 5 व्यक्तीमधील 2च व्यक्ती त्या ठिकाणी शेती करू शकतील. उर्वरित लोक ही छोट्या छोट्या उद्योगधंद्यामध्ये किंवा जिथे काम मिळेल तिथे त्या ठिकाणी जर गेले तर निश्चितच कळत न कळत त्याचा उत्पन्नावर त्या ठिकाणी भर पडताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ही सर्वात महत्त्वाची घटक आपल्याला या ठिकाणी नोंद करता येते. शेती व्यवसायाची अनिश्चित स्थिती, शेती व्यवसायाची अनिश्चित स्थिती आपण जरी प्रामुख्याने निसर्गावर जरी या ठिकाणी म्हणलो तरी आपल्याला अधिकाधिक पद्धतीने जसा उत्पन्न आपल्याला प्राप्त करता येतील, नगदी पिकाकडे त्या ठिकाणी कसं आपल्याला दृष्टिकोन ठेवता येतील आणि जो काही निसर्गामधून साठवून ठेवणारा जो काही आपल्याला पाणी आहे हा पाणी बारमाही पद्धतीने आपल्याला वापरून शेती ही कायमस्वरूपी कशा पद्धतीने आपल्याला चालवता येतील आणि निश्चितच एक उद्योजक या नेत्याने किंवा त्याचबरोबर रोजगारता निर्माण करण्याचे घटक सुद्धा त्या शेती व्यवसायामध्ये आपल्याला त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. सर्वात महत्त्वाचा घटक आहे जमीनदार आणि सावकार वर्गांची शोषण नीती त्या ठिकाणी थांबली पाहिजे. विशिष्ट कालावधीसाठी आपण जर जमीन त्याला दिली असेल तर तो कालावधी संपल्यानंतर सावकार वर्गाने आणि जमीनदार वर्गाने त्यांची शेती जी आहे ती त्यांना बहाल केली पाहिजे. म्हणजे जेणेकरून जो पडीक भाग आहे किंवा जे काय जमीन त्या ठिकाणी दिलं होतं तो नंतर त्या ठिकाणी परत अंमलबजावणीमध्ये आल्यानंतर त्यांची जमीन त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतीच्या मशागतीसाठी सुद्धा वापरता येतो. सामाजिक रूढी परंपरा विरोधात आता नवीन तंत्रज्ञान स्वीकार आलं पाहिजे. मग यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक तंत्रज्ञान आपल्याला या ठिकाणी अवगत आहेत. मग यासाठी काही शासनाने असेल, काही NGOने किंवा काही ग्रामीण भागातील विशिष्ट संस्था किंवा पुढाकार घेऊन अनेक लोक त्या ठिकाणी येणं काळाची गरज आहे आणि यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रशिक्षण जर दिला तर कमीत कमी कालावधीमध्ये अधिकाधिक जसं उत्पादन देता येईल आणि खर्च कमी होऊन आपल्याला कर्जबाजारीपणा हा दूर त्या ठिकाणी करता येऊ शकतो. त्याच्यानंतर वंश परंपरागत पद्धतीने कर्ज, जर आपण वंश परंपरागत पद्धतीने जर कर्ज घेत होतो परंतु आता आपल्याला या शेतीसाठी अशा अनेक त्या ठिकाणी बँका या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत किंवा काही पतसंस्था आहे, काही बचत गट आहेत, वेगवेगळे NGOच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ह्या कर्जबाजारीपणा दूर करण्यासाठी निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. फक्त त्या शेतकऱ्यांनी त्याच्याशी अप्रोच होणं खूप महत्त्वाची गरज आहे.
म्हणून ही कर्जबाजारी या ठिकाणी उपलब्ध होत असेल तर तो काय झाला पाहिजे, अतिशय स्वस्त दरामध्ये उपलब्ध झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण कर्जाचा व्याजाचा दर जर जास्त असेल तर तो शेतकरी वर्गाला परवडणार नाही, जेणेकरून कर्जाचा बोजा अधिक वाढेल, परत शेतकरी त्या ठिकाणी त्या कर्जाच्या बाजाराखाली त्या ठिकाणी बसला जाईल. म्हणून स्वस्त दरामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये कर्ज तोही दीर्घ कालासाठी त्या ठिकाणी जर उपलब्ध करून दिला तर शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजेच मशागत करून नवनवीन तंत्रज्ञान कुंपण घालून वेगवेगळ्या प्रकारची फवारणी वेगवेगळे तंत्रज्ञान अधिकाधिक पद्धतीने चांगल्या सुलभ कशा पद्धतीने होता येईल आणि मग पीक अधिक त्या ठिकाणी घेता येईल. म्हणून हा एक खूप महत्वाचा बदल त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. शेतमालातील विपणनातील दोष दूर करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा केल्या पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांचा आलेला जो काही माल आहे तो कसा सुरक्षित राहता येईल. याच्यामध्ये बऱ्याच वेळी वाहतुकीची सुद्धा त्या ठिकाणी समस्या आपल्याला जाणवते. मग काय केलं पाहिजे, ग्रामीण भागातील जो काही शेतीतील माल आहे तो तालुक्याच्या ठिकाणी, तालुक्यातून मग जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्ह्यातून मग राज्याकडे अशा वेगवेगळ्या समूहातून जर आपण तो एकत्रित करत आलो तर निश्चितच शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा योग्य वेळेमध्ये आणि योग्य किमतीमध्ये तो बाजारपेठेमध्ये जाऊ शकतो आणि त्याला चांगला भाव त्या ठिकाणी मिळू शकतो. परंतु बऱ्याच वेळा असं होतो की या समस्यामध्ये या प्रवाहामध्ये या ठिकाणी येत असताना अनेक अडचणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून ही उपाययोजना शासन स्तरावर केली पाहिजे. शासनाने सुद्धा याची खूप मोठ्या स्वरूपामध्ये दखल घेतली पाहिजे की शेतकऱ्यांचा जो काही माल आहे तो शेतकऱ्यांचा माल या विशिष्ट कालावधीमध्ये बाजारपेठेमध्ये आणणे आणि त्याला योग्य दर त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. कारण बऱ्याच शासनाची धोरणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला अपयश होताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले. मग याला अनेक कारणं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्याबरोबर शेतीची अनार्थिक जे काही स्वरूप आहे ही शेतीचे अनार्थिक स्वरूप आपल्याला बदलायचे असेल तर निश्चितमध्ये याच्यामध्ये बदल करणं काळाची गरज आहे. आणि हे बदल येणारा जो काही वर्ग आहे, येणारा जो काही सुशिक्षित वर्ग आहे, त्याचबरोबर हे तंत्रज्ञान, त्याचबरोबर हे सरकारी धोरण हे निश्चित चांगल्या पद्धतीने जर राबवले तर आपल्याला शेतीची उत्पादकता किंवा शेतीमधील असणारा जो काही ग्रामीण भागातील जो काही कर्जबाजारीपणा आहे हा कर्जबाजारीपणा दूर करण्यासाठी खूप आपल्याला महत्वाचा घटक होते. तर आपण दोन महत्वाच्या गोष्टीकडे आज आपण फोकस करत आहोत. त्याचा पहिला जो महत्वाचा आपण बघितला की ग्रामीण कर्जबाजारीपणाची ही संकल्पना आपण त्या ठिकाणी बघितली. त्यानंतर ग्रामीण कर्जबाजारीपणाची जी काही कारणं आहेत त्या कारणाबरोबरच त्याच्यावर काही उपाययोजना आपल्याला या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये करता येतील का, आणि जेणेकरून प्रत्येक कारणावर या ठिकाणी प्रामुख्याने जर उपाययोजना आपण केला तर निश्चितच हा बळीराजा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आनंददायी आणि सुखमय जीवन त्या ठिकाणी जगेल आणि निश्चित स्वरूपामध्ये त्याला त्याची राहणीमानाचा दर्जा म्हणा किंवा समाजामध्ये त्याला मिळणारा जो काही दर्जा आहे तो चांगल्या पद्धतीने मिळू शकतो हे निश्चितच आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगता येते. या कर्जबाजारीपणा जो झालेला आहे हा कर्जबाजारीपणा आपल्याला जर प्रामुख्याने जर दूर करायचा असेल तर या आपल्याला दोन पद्धतीने त्या ठिकाणी निवड करता येईल. त्याच्यामध्ये एक संस्थात्मक आहे आणि एक बिगर संस्थात्मक पतबाजाराची भूमिका खूप महत्वाची आहे. आपण सर्वात प्रथम पहिल्यांदा बघूया की संस्थात्मक पतबाजार म्हणजे काय. संस्थात्मक पतबाजार म्हणजेच मित्रहो ज्या ठिकाणी या पतबाजार निश्चितच शासनाच्या धोरणाच्या आधिपत्याखाली करतात. म्हणजे याचा अर्थ सरळ आणि साधा आहे की जो शासनाचे नियमावलीचा तंतोतंत पालन करतो, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ हित या ठिकाणी जोपासला जात नाही, सार्वजनिक लोकांचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अतिशय स्वस्त आणि चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी कर्ज देणारी संस्था आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला सरकारी नोंदणीकृत आहे, ज्याला आपण रजिस्ट्रेशन नंबर म्हणतो. असा पतबाजार म्हणजे संस्थात्मक पतबाजार. याच्या अपोजिट जर आपण या ठिकाणी गेला तर तो म्हणजे बिगर संस्थात्मक पतबाजार. या बिगर संस्थात्मक पतबाजार म्हणजे काय की याच्या अगदी अपोजिट की जो शासना